नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित समाजशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी प्राध्यापक डॉक्टर पद्मानंद तायडे आज या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्यासमोर समाजशास्त्राची व्यवहार उपयोगिता मांडत असताना समाजशास्त्र आणि सामाजिक समस्या या विषयावर चर्चा करणार आहे. मित्रांनो, खरोखर एखादा विषय आपल्या आयुष्यामध्ये किती उपयोगाचा असू शकतो, किती महत्त्वाचा असू शकतो, या संदर्भात आपण विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की ज्या गोष्टीचा आपण अभ्यास करतो, जी गोष्ट आपण शिकतो, ती जर आपल्या दैनंदिन उपयोगात पडत नसेल, आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी जर त्या शास्त्राचा, त्या विषयाचा उपयोग होत नसेल, तर त्या शिक्षणाला महत्त्व नाही असं माझं मत आहे. आणि म्हणूनच समाजशास्त्र हा विषय तुमच्या, माझ्या, आपल्या जीवनामध्ये तो कसा उपयोगी पडतो हे अभ्यासणं, हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आज समाजशास्त्राची उपयोगिता अभ्यासत असताना सामाजिक समस्या आणि समाजशास्त्र यांची अध्ययनाची एक सूत्रता आपण पाहणार आहोत. प्रत्येकच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात, अनेक समस्या असतात आणि माणसाचं आयुष्य हे या समस्यांना सोडवण्यासाठीच आपण घालवत असतो. कारण जोपर्यंत आपल्या आयुष्यातील हे प्रश्न सुटत नाहीत, हे अडथळे दूर होत नाहीत, तोपर्यंत आपलं आयुष्य हे पुढे जात नाही, नाही का? म्हणजे आयुष्य म्हणजे काय हो, तर अडथळ्यांची शर्यत आहे ना. आयुष्य म्हणजे अडथळ्यांची शर्यत आहे. आणि हे अडथळे म्हणजे काय, तर तुमच्या, माझ्या, आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ह्या समस्या. मग या समस्यांसमोर सामाजिक हा शब्द ज्यावेळेस लागतो त्यावेळेस आपणा सर्वांना माहीत आहे, कारण सामाजिक शास्त्र शिकणारे तुम्ही विद्यार्थी आहात, की कुठलीही संकल्पना तोपर्यंत सामाजिक बनत नाही जोपर्यंत समाजातील बहुतांश घटक त्या गोष्टीपासून प्रभावित होत नाही. आणि म्हणून तुमच्या, माझ्या आयुष्यात असणारे जे काही प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्या आपल्या वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. परंतु अशाच प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस समाजातील बहुतांश घटकांना प्रभावित करतात, त्यावेळेस ती समस्या वैयक्तिक न राहता ती सामाजिक समस्या बनते, है ना. आणि म्हणून आज आपण सामाजिक समस्या म्हणजे काय, सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी समाजशास्त्राची भूमिका काय, हे आपण अभ्यासणार आहोत. निश्चितपणाने या लेक्चरच्या माध्यमातून ती मांडण्याचा, ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. समाजशास्त्र एक व्यापक शास्त्र आहे असं बरेचदा आपण ऐकलं आहे. आणि समाज जीवन असेल, सामाजिक संबंध असतील किंवा सामाजिक क्रिया, आंतरक्रिया असतील, व्यक्तीच्या जीवनातील विभिन्न पैलू असतील की ज्या पैलूंचा अभ्यास समाजशास्त्र करते. आणि त्यापैकी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मानवी समाजातील विविध समस्यांचे अध्ययन. कारण तुमचं, माझं जीवन व्यवस्थित करण्यासाठी, ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला जगता यावं यासाठी सामाजिक समस्यांचं निराकरण होणं आवश्यक असते, गरजेचं असते. आणि म्हणूनच ह्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी समाजशास्त्रासारखा विषय हा आवश्यक
मानला गेलेला आहे. समाजातील जटिलता, समाजातील गुंतागुंत, समाजातील या सामाजिक संबंधांची जी व्यवस्था आहे की जी कुठेतरी या प्रश्नांना निर्माण करणारी आहे, या सामाजिक समस्यांची निर्मिती करणारी ती आहे गुंतागुंत. त्या गुंतागुंतीचा अभ्यास समाजशास्त्र या विषयाच्या माध्यमातून करून सामाजिक समस्या काय आहेत, त्या कशा पद्धतीनं समाज जीवनावर प्रभाव टाकतात आणि त्याचं निराकरण आपण कशा पद्धतीने करू शकतो, हे सर्व ज्ञान समाजशास्त्र आपल्याला देते आणि त्या अनुषंगाने त्याची व्यवहार उपयोगिता आज आपल्याला अभ्यासायची आहे. समाजशास्त्र आणि सामाजिक समस्या हा टॉपिक अभ्यासत असताना, हा मुद्दा लक्षात घेत असताना 4 बाबींनी हा अभ्यास आपण करणार आहोत. 4 प्रमुख अंग या मुद्द्याचे आहेत, ज्यामध्ये सामाजिक समस्यांचं आकलन करून घेणे, समाजशास्त्राची जी भूमिका आहे सामाजिक समस्यांच्या अध्ययनामध्ये ती लक्षात घेत असताना त्या समस्यांचं आकलन करून घेणे. आकलन करून घेणे म्हणजे काय, तर एखादी गोष्ट समजून घेणे, एखाद्या गोष्टीला ओळखणे, नाही का. आकलन करून घेणे म्हणजे काय, की ती नेमकं काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि समाजशास्त्र नेमकेपणाने ते करते मित्र हो, की सामाजिक समस्यांचं आकलन करून घेते, त्याचं वस्तुनिष्ठ अध्ययन करते आणि त्या पद्धतीनं त्या समस्या मांडण्याचं काम समाजशास्त्र करते. आणि म्हणून हा पहिला मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. दुसरा मुद्दा आहे सामाजिक समस्यांची कारणमीमांसा, की एखादी गोष्ट आहे, काय आहे हे समजून घेतल्यानंतर ती कशी आहे, कुठून आली आहे, त्याची मागची कारणं काय आहेत, त्याच्या निर्मितीचं काय कारण आहे हे आपण शोधणं गरजेचं असते. हे शास्त्राचं काम आहे. समाजशास्त्र काय करते, तर सामाजिक समस्यांमागची जी काही कारणं आहेत ती शोधण्याचं काम करते. त्यानंतरचा मुद्दा फक्त ते शोधून किंवा त्या समस्याचं आकलन करून समाजशास्त्र हा विषय थांबत नाही, त्याचं अध्ययन थांबत नाही, तर त्या समस्यांवर सामूहिक पातळीवर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात. की एखादा प्रश्न आहे, एखादी समस्या आहे, गुन्हेगारी असेल, की गुन्हेगारी काय आहे ती समजून घेणे, त्या गुन्हेगारी मागची पार्श्वभूमी काय आहे, कारणं काय आहेत, की कुठल्या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती गुन्हा करतो, अपराध करतो, ती कारणं शोधणं आणि मग त्यावर सामाजिक पातळीवर, सामूहिक स्तरावर काय आपण उपाययोजना करू शकतो, हे काम समाजशास्त्रीय अध्ययन करते. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा जो मुद्दा यामधला आहे तो आहे समस्यांच्या अध्ययनाची उपयुक्तता. त्याची काय आवश्यकता आहे, त्याची काय उपयोगिता आहे, त्याचं काय महत्त्व आहे, की सामाजिक समस्यांच्या अध्ययनाचं समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे, किंवा कशासाठी या सामाजिक समस्या अभ्यासल्या पाहिजे, काय त्याची आवश्यकता आहे, ही या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा यामधला जो मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक समस्या म्हणजे काय, प्रश्न म्हणजे काय, अडचण म्हणजे काय, समस्या म्हणजे काय, प्रॉब्लेम म्हणजे काय, हे पाहत असताना तुमच्या माझ्या जीवनामध्ये जीवन जगत असताना गरजांची पूर्तता हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्या आयुष्यामधला असतो. प्रत्येक व्यक्तीला असं वाटते की माझ्या जीवनातील बहुतांश गरजा किंवा जास्तीत जास्त गरजा मला पूर्ण करता आल्या पाहिजे. आणि मग ह्या गरजांना पूर्ण करत असताना ज्यावेळेस व्यक्तीला अडथळे निर्माण होतात, अडचणी निर्माण होतात, त्यावेळेस कुठेतरी या समस्यांची निर्मिती होत असते. हे प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात की 2 वेळचं जेवण मिळणे ही माझी मूलभूत गरज आहे आणि ती गरज जर पूर्ण होत नसेल तर या मूलभूत गरजांचा प्रश्न माझ्यासमोर आहे असं आपण म्हणतो, नाही का. त्यापेक्षा समोर जाऊन आपण सामाजिक समस्या म्हणजे काय, सामाजिक समस्या कशाला म्हणतात, व्हॉट इज सोशल प्रॉब्लेम, नाही का. तर सामाजिक समस्या म्हणजे काय, तर समाजातील लक्षात घेण्यायोग्य किंवा बहुतांश किंवा जास्त संख्येने एखादा प्रश्न, एखादी अडचण ज्यावेळेस लोकांना भेडसावते किंवा
समाजातील व्यक्तींकडून आपल्याकडूनच ज्यावेळेस एखाद्या समाजमान्य प्रमाणकांचा भंग होतो आणि तो भंग झाल्यानंतर त्याचे परिणाम बहुतांश घटकांना भोगावे लागतात, त्यावेळेस त्या परिस्थितीला आपण सामाजिक समस्या असं म्हणू शकतो, नाही का. अनेक प्रश्न, अनेक समस्या ज्या सामाजिक समस्या म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, त्याची उदाहरणं आपल्याला देता येतील. दारिद्र्य आहे, गरिबी आहे, बेकारी आहे, गुन्हेगारी आहे, भ्रष्टाचार आहे, दहशतवाद आहे, आतंकवाद आहे. ह्यासारखे अनेक सामाजिक प्रश्न, ह्यासारख्या अनेक सामाजिक समस्या आपण उदाहरण म्हणून घेऊ शकतो की ज्या समाजमान्य प्रमाणकांचं किंवा समाजाने ठरवून दिलेल्या मूल्यांचं, आणि ही मूल्य आणि प्रमाणके कशासाठी असतात हो, कशासाठी दिलेली असतात, तर आपल्या ज्या दैनंदिन जीवनातील गरजा आहेत, ज्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात, त्या गरजांच्या पूर्ततेसाठी हे समाजाने ठरवून दिलेले नियम असतात, ज्याला आपण मूल्य प्रमाणके असं म्हणतो, मापदंड असं आपण म्हणतो. आणि या मूल्यांचा भंग ज्यावेळेस एखादा व्यक्ती करतो, व्यक्तीकडून ज्यावेळेस या सामाजिक मूल्यांचा प्रमाणकांचा भंग होतो आणि त्याचे परिणाम समाजातील बहुतांश घटकांना भोगावे लागतात, त्यावेळेस त्या प्रश्नाला सामाजिक समस्येचं स्वरूप प्राप्त होते. फुलर्स आणि मेयर्स या समाजशास्त्रज्ञांनी सुद्धा अशाच प्रकारची व्याख्या सामाजिक समस्येची केलेली आहे की जेव्हा लक्षात घेण्यायोग्य व्यक्ती त्या परिस्थितीला सामाजिक प्रमाणकांच्या संदर्भात विचलित मानतात, तेव्हा त्या परिस्थितीला सामाजिक समस्या असं म्हणता येते. की जे काही प्रमाणके मूल्ये ठरवलेली आहेत, जे काही जीवन जगण्याचे नियम ठरवलेले आहेत, जे काही मार्ग आपल्याला दिलेले आहेत, त्या मार्गांचा अवलंब न करता एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस आपल्या गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस त्या व्यक्तीचं ते वर्तन विचलित वर्तन मानलं जाते. कारण अनुचलन आणि विचलन ह्या दोन बाजू समाज जीवनामध्ये असतात. आणि अनुचलन म्हणजे काय, तर समाजाने ठरवून दिलेलं, समाजाला अपेक्षित असणारं वर्तन ज्यावेळेस व्यक्ती करतो, त्यावेळेस त्याच्या त्या वर्तनाला अनुचलन असं म्हणतात. आणि ज्यावेळेस या समाजमान्य नियमांचा, प्रमाणकांचा, मूल्यांचा भंग व्यक्ती करतो, त्यावेळेस त्या व्यक्तीचं ते वर्तन विचलित वर्तन मानलं जाते. आणि या विचलित वर्तनातूनच सामाजिक समस्यांची निर्मिती होते. अशा प्रकारे सामाजिक समस्या म्हणजे काय, तर व्यक्तींकडून प्रमाणकांचा झालेला भंग आणि बहुतांश व्यक्तींना भोगावे लागणारे त्याचे परिणाम, या माध्यमातून सामाजिक समस्येची व्याख्या अभ्यासकांनी केलेल्या आहेत. आणि त्याचा ढोबळमानाने अर्थ आपण लावू शकतो. आता सामाजिक समस्यांसंदर्भात समाजशास्त्राची काय उपयोगिता आहे हे आपण लक्षात घेतली पाहिजे. 4 मुद्दे मी तुम्हाला सांगितलेच, परंतु समाजशास्त्र हे ज्यावेळेस समाज जीवनाचं वस्तुनिष्ठ अध्ययन करते, ज्यावेळेस समाज जीवनाचा अभ्यास करते, त्यावेळेस सामाजिक संबंध, क्रिया, आंतरक्रिया यांच्या अध्ययनाबरोबरच समाजात व्यक्ती जे जीवन जगतो आणि त्याच्या जीवन जगण्यात ज्या अडचणी निर्माण होतात, त्या अडचणींचा अभ्यास समाजशास्त्राच्या अध्ययनामध्ये येतो. कारण फक्त सामाजिक संबंध, सामाजिक जीवन, सामाजिक क्रिया, आंतरक्रिया एवढ्याच्या अध्ययनावर समाजशास्त्राची व्याप्ती संपत नाही, त्याच्या मर्यादा संपत नाहीत. तर ह्या सामाजिक समस्या, त्याचं आकलन, त्याची कारणमीमांसा, त्यावर उपाययोजना आणि त्याही पुढे जाऊन त्या उपाययोजनाची काय उपयुक्तता झालेली आहे, काय त्याचं महत्त्व समाज जीवनाला झालेलं आहे किंवा काय त्याचे फायदे झालेले आहेत, याचा सुद्धा अभ्यास समाजशास्त्रीय अध्ययनामध्ये आढळतो. आणि म्हणून सामाजिक समस्यांच्या संदर्भात समाजशास्त्राची जी भूमिका आहे, त्याची जी उपयोगिता आहे, ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं आपल्या लक्षात येईल. या 4 मुद्द्यांचं थोडक्यात आकलन आपण करून घेऊ, समजून आपण घेऊ की सामाजिक समस्यांचं आकलन, एखादा प्रश्न मला आहे आणि तो जर मला माहीत नसेल तर त्याचं निराकरण मी करू शकत नाही. आणि म्हणून सामाजिक समस्या जर समाजामध्ये आहेत आणि समाजाला जर त्याची जाणीव नसेल तर त्या समस्या सोडवणं कठीण असते. अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो की ज्या सामाजिक समस्यांसंदर्भात समाजामध्ये समज गैरसमज आहेत, समाजामध्ये अनभिज्ञता आहे, तो प्रश्नच नाही असं जर समाजाचं मत जर असेल तर ती समस्या सोडवणं कठीण आहे, नाही का. अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो. सतीप्रथा असेल,
हुंडा पद्धती असेल, बालविवाहाची प्रथा असेल, विधवा विवाहाची असलेली बंदी असेल, ह्यासारखे जे सामाजिक प्रश्न आपल्या समाजामध्ये होते त्याबद्दलची अनभिज्ञता, त्याबद्दलचे गैरसमज हे त्या समस्येच्या निराकरणामध्ये असणारे अडथळे आहेत. आणि म्हणून एखाद्या प्रश्नाला वस्तुनिष्ठ पद्धतीने अध्ययन करून हा कसा प्रश्न आहे हे सांगण्याचं काम समाजशास्त्र करते. समाजशास्त्रीय अध्ययनामध्ये जर तुम्ही पुढच्या वर्षीचा म्हणजे BA भाग 2चा जर अभ्यासक्रम जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये सामाजिक समस्या, विशेषतः भारतीय समाजातील सामाजिक समस्या हा अभ्यासक्रम आपल्याला आहे. आणि त्या माध्यमातून प्रत्येक समस्येचं आकलन, त्या समस्येचा अर्थ काय आहे, त्याची कारणं काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, त्याच्या उपाययोजना काय आपल्याला करता येतात याचं अध्ययन समाजशास्त्राने केलं आहे. आणि म्हणून सामाजिक समस्या समजून घेणं, त्याचं आकलन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आज आपण भ्रष्टाचाराबद्दल नेहमी बोलतो की भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे, भ्रष्टाचाराचं प्रमाण समाजामध्ये खूप आहे, परंतु भ्रष्टाचार काय आहे याची जाणीव आपल्याला नसते. मी उदाहरण तुम्हाला देतो की एखाद्या चौकामध्ये गाडी घेऊन तुम्ही चालला आहात, तुमच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नाही, लायसन नाही, आणि पोलिसांनी तुम्हाला पकडलं आणि त्यांनी सांगितलं की बा 300 रुपये दंड तुम्हाला भरावा लागेल. तशा परिस्थितीत तुम्ही काय करता? तुम्ही सोपा मार्ग निवडता. त्या पोलीस काकाला म्हणता की बा काका, माझं लायसन घरी विसरलं आहे, माझ्याकडून चूक झाली, दंड काही आकारू नका, हे 100 रुपये घ्या आणि मला जाऊ द्या. आणि तो 100 रुपये घेतो आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण म्हणतो अरे हे पोलीस किती भ्रष्टाचारी आहेत, किती भ्रष्टाचार हे करतात. परंतु ही गोष्ट याच्यात आपण लक्षात घेत नाही की त्याने जर 100 रुपये खाल्ले असतील, 100 रुपयाची लाच जर तुमच्याकडून घेत असेल, गैरमार्गाने ते घेतले असतील, भ्रष्टाचार केला असेल, तर 200 रुपयाचा भ्रष्टाचार हा तुम्ही केलेला आहे. कारण नियमाने जो दंड आहे एखाद्या चुकीचा, एखाद्या अपराधाचा, तो न भरता तुम्ही चुकीच्या मार्गाने त्याला पैसे दिलेले आहेत. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की सामाजिक समस्या काय आहेत, त्याचं आकलन आपल्याला झालं पाहिजे. आणि ते आकलन समाजशास्त्रीय अध्ययनामध्ये आपल्याला दिसून येते. समाज जीवनाचं वस्तुनिष्ठ आकलन करून, अध्ययन करून समाजशास्त्र त्यामधल्या ज्या काही सामाजिक समस्या आहेत त्या समस्यांची ओळख आपल्याला करून देते. आणि म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समाजशास्त्राची भूमिका सामाजिक समस्यांसंदर्भात मांडताना आपल्याला दिसून येतो. दुसरा जो मुद्दा आहे त्या सामाजिक समस्यांची कारणमीमांसा, की एखादा इश्यू, एखादा प्रश्न, एखादं आव्हान काय आहे, कसं आहे, ते का निर्माण झालं, त्याच्यामागची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यामागची कारणं काय आहेत, हे शोधण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते समाजशास्त्र करतं. समाजशास्त्रीय अध्ययनामध्ये ती कारणमीमांसा आपल्याला सापडते की ज्या माध्यमातून त्या प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी आपली तयार होते, नाही का? ती दृष्टी आपली तयार होते. आणि ती कारणं शोधल्याशिवाय जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये, या ठिकाणी एक पिक्चर तुम्हाला दिसते आहे की त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी चक्र सुरू आहे आणि या प्रश्नांसंदर्भात, या सामाजिक समस्यांसंदर्भात असं चक्र जोपर्यंत आपल्या डोक्यात फिरत नाही, त्याची कारणं जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाहीत, तोपर्यंत त्या समस्या आपण सोडवू शकत नाही. आणि म्हणून समाजशास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या प्रश्नांची कारणमीमांसा आपल्याला सापडते. अनेक अभ्यासकांनी, अनेक संशोधकांनी, आणि एवढंच काय तर आजपर्यंत होणारी जी अनेक संशोधनं आहेत, या अनेक संशोधनांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येईल की वेगवेगळ्या समस्यांची कारणं, त्यावर उपाययोजना संशोधकांनी, समाजशास्त्रज्ञांनी, अभ्यासकांनी शोधलेली आहेत, मांडलेली आहेत. ती समाजासमोर, शासनासमोर प्रस्तुत त्यांनी केलेली आहेत की ज्या माध्यमातून शासनाला एखादी योजना करायची असेल, एखादं कल्याणकारी उपक्रम जर राबवायचा असेल तर मोठ्या प्रमाणात मदत या संशोधनाची होते, या अध्ययनाची होत असते. आणि म्हणून समाजशास्त्रात सामाजिक समस्यांची कारणमीमांसा जी आहे ती शोधण्याचं काम केलं जाते. तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो सामूहिक पातळीवरील उपाययोजना. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, तो समाज करून राहतो आणि एकमेकांच्या गरजांची पूर्तता तो करतो. क्रिया आंतरक्रियांच्या माध्यमातून परस्पर संबंधांची निर्मिती करतो. आणि मग सामाजिक समस्यांसंदर्भात हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो विद्यार्थी मित्रांनो, की एखादा प्रश्न, एखादी समस्या एक व्यक्ती सोडवू शकत नाही.
आपला देश 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत होता असं आपण म्हणतो, आणि एकट्या व्यक्तीने तो गुलामगिरीतून मुक्त केला नाही, त्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही, तर हजारो लोक एकत्रित येऊन, अनेक लोकांनी त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. किंवा अनेक समाजसुधारकांची आपण उदाहरणं देतो, परंतु जोपर्यंत सामुदायिक पातळीवर त्यांना भरभक्कम अशी साथ मिळाली नाही, तोपर्यंत कुठलाही प्रश्न, कुठलीही समस्या सोडवल्या जाऊ शकत नाही, नाही का. सतीप्रथा असेल, विधवा विवाहाची बंदी असेल, यासाठी एखाद्या समाजसुधारकाने पहल केली, पुढाकार घेतला, परंतु समाजाने त्याला साथ दिली. सामूहिक पातळीवर ती समस्या, तो प्रश्न सोडवला गेला पाहिजे, ही जाणीव निर्माण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ही जाणीव समाजशास्त्रीय अध्ययन निर्माण करते. तुमच्या मनामध्ये ती जाणीव टाकण्याचं काम या अध्ययनाच्या माध्यमातून होते, की समाजशास्त्राची उपयोगिता काय आहे, तुम्हाला त्याचं काय महत्त्व आहे. की हा अभ्यास करत असताना जर तुमच्या डोक्यामध्ये एखाद्या प्रश्नासंदर्भात जागृती निर्माण होत असेल आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याची जाणीव जर तुमच्या मनामध्ये निर्माण होत असेल, तर या विषयाचं महत्त्व आपल्याला लक्षात येऊ शकते. आणि म्हणून सामूहिक पातळीवरच्या उपाययोजना सामाजिक समस्यांसंदर्भातल्या जर कुठे सापडत असतील, तर त्या समाजशास्त्रीय अध्ययनामध्ये सापडतात विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून हा मुद्दा सामाजिक समस्यांच्या निराकरणासंदर्भातला, त्यावरील उपाययोजना संदर्भातला समाजशास्त्रीय संशोधनामध्ये, अध्ययनामध्ये आपल्याला आढळतो. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा जो आहे, तो या समस्यांच्या अध्ययनाची उपयुक्तता. आज हजारो प्रकारची संशोधनं झालेली आहेत, होत आहेत. अनेक संशोधक, अनेक PhDचे स्कॉलर विद्यार्थी असतील, किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट करणारे विद्यार्थी असतील, किंवा टाटा इन्स्टिट्यूट सारख्या सामाजिक संस्था असतील, की ज्या आज अनेक प्रकारची संशोधनं करत आहेत. आणि या संशोधनांचा समाजासाठी उपयोग काय आहे, हा जर आपण लक्षात घेतला, तर जोपर्यंत समाज जीवनाचं वस्तुनिष्ठ अध्ययन होऊ शकत नाही किंवा होत नाही, तोपर्यंत कुठलाही प्रश्न, कुठलीही समस्या ही लक्षातच येऊ शकत नाही. हे या संशोधनाअंती स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून सामाजिक समस्यांचं अध्ययन केल्यानंतर त्याचे जे काही फायदे आहेत, त्याची जी काही उपयुक्तता आहे, ती आज शासनासमोर आलेली आहे. आज कुठलीही योजना राबवायची असेल, कुठलाही उपक्रम राबवायचा असेल, तर सर्वप्रथम या संशोधनाचा, या समाजशास्त्रीय किंवा सामाजिक क्षेत्रातील अध्ययनाचा उपयोग केला जातो, की ज्या माध्यमातून या सामाजिक समस्या असतील, प्रश्न असतील, किंवा एखादं धोरण असेल, एखादी कल्याणकारी योजना असेल, ती योग्य पद्धतीने आवश्यक तेवढ्या प्रमाणात, आवश्यक त्या व्यक्तींपर्यंत ती पोचवली जाऊ शकते. ही उपयुक्तता आहे या समाजशास्त्रीय अध्ययनाची, ही उपयुक्तता आहे, हे त्याचे परिणाम आहेत, हे त्याचे प्रभाव आहेत, जे आज आपल्याला दिसतात आहेत. आणि म्हणून ही उपयुक्तता आपण लक्षात घेतली पाहिजे. या मुद्द्याचं समालोचन करत असताना शेवटच्या भागाकडे आपण येऊयात, की समाजशास्त्र एक व्यवहार उपयोगी शास्त्र म्हणून आपण त्याच्याकडे पाहत आहोत. आणि सामाजिक समस्यांचं आकलन करून घेणे, त्याची कारणं शोधणे, त्याच्या उपाययोजना सांगणे, आणि त्या उपाययोजना सांगण्यापर्यंतच नाही, तर त्यानंतर त्याचे काय पडसाद आहेत, त्यानंतर त्याची काय उपयुक्तता झालेली आहे, इथपर्यंत समाजशास्त्राचं अध्ययन हे आज गेलेलं आहे. आणि आज प्रत्येकच क्षेत्रामध्ये समाजशास्त्राच्या शाखा आहेत. आधुनिक शास्त्र म्हणून जरी आपण या शास्त्राकडे पाहत असू, तरी आज त्याच्या शाखा इतक्या व्यापक झालेल्या आहेत, की प्रत्येक क्षेत्रामध्ये समाजशास्त्राची आज महत्त्वाची भूमिका आहे. आणि आधुनिक काळात या सगळ्या समस्यांची व्यापकता लक्षात घेता, ही गुंतागुंत पाहता, समाजशास्त्र एक अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचं शास्त्र आहे, ज्या माध्यमातून आपण या सामाजिक समस्यांची सोडवणूक करू शकतो, नाही का. विद्यार्थी मित्र हो, सामाजिक समस्या आणि त्यांच्या निराकरणामध्ये समाजशास्त्राची उपयोगिता हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, शंका असतील, तर निश्चितपणाने आपण ग्रुप डिस्कशनमध्ये त्या चर्चणार आहोत. आणि त्याही व्यतिरिक्त यामधले हे जे मुद्दे आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे, कारण त्यावर सुद्धा आपण प्रश्न आपण विचारणार आहोत, त्या प्रश्नांची चर्चासुद्धा आपण करणार आहोत. आणि
म्हणून निश्चितपणाने समाजशास्त्राची व्यवहार उपयोगिता अभ्यासत असताना सामाजिक समस्यांच्या निराकरणामध्ये असणारी त्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे, हे आपल्या लक्षात आलं असेल, आहे का नाही. तर एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या लेक्चरमध्ये आपण येऊया. आज या ठिकाणी इथंच आपण थांबूयात. आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि मर्यादित वेळेमध्ये हे लेक्चर पूर्ण करायचं असल्यामुळे इथं आपण थांबूयात. धन्यवाद.